स्क्रिप्ट तुम्ही मारलेला आहे. धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. नवी मुंबईच्या तमाम जनतेचं मी मनपूर्वक धन्यवाद करतो की देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती त्यांनी जो विश्वास दाखवला, महाराष्ट्राचे कर्तृत्ववान आणि डॅशिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी जे आवाहन केलं त्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्राचे माननीय अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण साहेब यांची रणनीती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जशी त्यांनी केली तसा पाठिंबा नवी मुंबईत त्यांनी दिला आणि ज्यांच्यावरती या नवी मुंबई शहराच्या निवडणुकीची धुरा होती ते आमच्या सर्वांचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी चाणाक्ष बुद्धीनं केलेला तिकीट वाटप असेल, त्यांनी जनतेला केलेलं आव्हान असेल आणि घराघरामध्ये जनतेच्या 30 वर्षापेक्षा जास्त काळ सत्तेमध्ये कामाचा जो आढावा आपल्यापर्यंत पोहोचवला असे गणेशजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आमच्या माननीय मंदाताई म्हात्रे आमदार यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचा कार्य या नवी मुंबईच्या विविध भागांमध्ये केलं. असं सर्वांचा सबका साथ आणि सबका विकास घेऊन या ठिकाणी नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षानं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं एक मोठं बहुमत या ठिकाणी प्राप्त केलं. त्याबद्दल आम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतो, सर्व मतदारांचा आभार व्यक्त करतो आणि आता आमची जबाबदारी आहे की जे वचन नवी मुंबईच्या जनतेला या निवडणुकीमध्ये आम्ही दिलं होतं ते वचन पूर्ण करण्याचं काम पुढच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष, निवडून आलेले सर्व नगरसेवक आणि येणारे सर्व आमचे पदाधिकारी करतील असा विश्वास मी नवी मुंबईच्या जनतेला देऊ इच्छितो. मागच्या वेळेपेक्षा तुमची 20 जागा जास्त वाढलेली आहे. हे बघा, मागच्या वेळेस आम्ही भारतीय जनता पक्षात नव्हतो. नाईक साहेब त्यावेळेस मंत्री होते, परंतु त्यावेळेस एक वेगळा काळ होता. परंतु मागच्या या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा आमचा जो कार्यकर्ता आहे, जो ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे, स्थानिक स्वराज्य संस्था ही खालची निवडणूक असते आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये तुम्हाला सांगतो, हे जे प्रभाग आहेत ना, ठाणेवाल्यांनी त्यांच्याप्रमाणे बनवून घेतले होते आणि त्यांनी असं कॉल केलं होतं सर्वांना की तुझा प्रभाग असा तयार केलाय. त्यांच्याकडे जी तुम्ही जे दाखवत होते ना आकडे, एवढे नगरसेवक, हे एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग करून या ठिकाणी काही नगरसेवकांना तिकडे घेऊन गेले की या पॅनलमध्ये तू नाही आला तर तू पडशील. परंतु इकडे जनतेनं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा प्रयोग अयशस्वी करून दाखवला. त्याबद्दल नवी मुंबईच्या जनतेचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि म्हणून या ठिकाणी गणेशजी नाईक, भारतीय जनता पक्ष याच्या पाठीमागे आम्ही आहोत हे या नवी मुंबईच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. घरामध्ये पैसा जो आहे तो उपयोगी पडला नाही. नवी मुंबई शहरामध्ये त्या बॅगा आल्या होत्या, बॅगांचा उपयोग झाला नाही. 100% ठाण्यावरून पैसे येत होते आणि ते पण सुरक्षिततेच्या माध्यमातून येत होते. स्वतःच नेते लोक घेऊन यायचे आणि सुरक्षिततेचे वाटप करायचे. जनतेमध्ये वाटप व्हायचे की नाही वाटप आम्हाला माहित नाही, परंतु नवी मुंबईच्या जनतेने ठरवलं होतं की 15 तारखेला कमळ निशाणी समोरच बटन दाबायचं आणि ते आज निकालाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं. घोडे फरार झाले, त्याच्यावर काय म्हणा? नक्कीच या ठिकाणी आता तो डायलॉग नाईक साहेबांचा आहे, त्याच्यावरती ते नाईक साहेबच डायलॉग देतील. काय बोलले? परंतु या ठिकाणी मला विश्वास आहे की या ठिकाणी टांगा तर पलटी झालेलाच आहे, घोडे तर फरारच झालेले आहेत. आता पुढचं नाईक साहेब बोलतील.